निंबवली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आज स्पर्धेचा अंतिम दिवस आणि शेवटच्या दिवसामधील तिसरा सामना आपण पाहतोय। या स्पर्धेसाठी मित्रांनो आम्हाला प्रथम क्रमांकाचं कॅश स्पॉन्सर केलं गेलेलं आहे गणेश गुलवी साहेबांकडून तब्बल रोख रक्कम 15,000 रुपयाचा प्रथम कॅश प्राइज आम्हाला स्पॉन्सर करणार आहे गणेश गुलवी साहेब हे आपल्या व्हीआयपी डायझर आहेत त्यांचं देखील विशेष धन्यवाद। त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर करणार आहे विनोद शंकर गुलवी ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 10,000 रुपयाचं पारितोषिक स्पॉन्सर केलेलं आहे त्यांचं विशेष धन्यवाद। इत्यादी पारितोषिक आहेत जसं वेल तसंच नक्कीच हे पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचवले जातील। हरीश गुलवी यांच्याकडून जॉनी साठी सोळा संधी आहे। प्रत्येक झेलासाठी विन फ्लेवर दिला जाईल। विनोद गुलवी गोलंदाजी ट्रॅक वर इथे मात्र पहिलाच चेंडू आपण पाहतोय। या प्रेमनाथ आणि श्याम ही जोडी मैदानामध्ये तिसरा क्वार्टर फायनल सामना आपल्याला पाहायला मिळतो। अगोदर दोन सामन्यामध्ये आपण बघितलं तर दोन संघ हे सेमीफायनल मध्ये पोहोचलेले आहेत। इथे मात्र वाईड यॉर्कर चांगला चेंडू पुन्हा एकदा हाताला जातोय। विनोद गुलवी फ्रंटलाईन गोलंदाज आपण होतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकात होतोय तर पुन्हा एकदा सामन्यातील फलंदाज प्रेमनाथ गुलवी। इथे मात्र ऑन साइडला चेंडू ठेवलेला आहे समोर केलेल्या विसेप मध्ये आणि चेंडू निघून जातोय या लॉंग रिझर्व मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार। माननीय प्रभाकर शांताराम गुलवी उपस्थित आहेत त्यांना आपण सन्मानित करूया। मी विनंती करतोय संजय गुलवी यस संजय गुलवी आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। सन्माननीय प्रभाकर शांताराम गुलवी हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। धावसंख्या चौकाराने 4 अकाउंट ओपन झालेले इथे प्ले अँड मिस वापसी करताना चौकारानंतर आपण पाहतो या गोलंदाज विनोद गुलवी। तिसरा क्वार्टर फायनल सामना आपण पाहतोय सिद्ध 11 विपक्ष आई गंगामाता या दोन संघामध्ये। इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। इथे मात्र समोर केलेल्या चेंडूला डाऊन द ग्राउंड चेंडू निघून जातोय या लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार आणखीन एक चौकार। दरम्यान ऋषिक्ष गुलवी उर्फ जॉनी यांच्यासाठी आमच्या सकल समालोचक सांगोडे येथून उमेश सुतार यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच उमेश सुतार सांगोडे येथून या स्पर्धेसाठी एमपीएल स्पर्धेसाठी देखील त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या। धन्यवाद उमेश सुतार सांगोडे आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। उमेश सुतार सांगोडेचे एक उत्कृष्ट समालोचक आहेत ते देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात इथे फलंदाज श्याम याची केली मात्र संपुष्टात येते।
या स्पर्धेसाठी आम्हाला बहुमूल्य सहकारी संच लाभलेला आहे, ज्यामध्ये हेमंत अंकुश हरड, जितेंद्र पंडित गुलवी, मनोहर गंगाराम गुलवी, मंगेश मधुकर गुलवी, द्वारकनाथ दामू गुलवी, स्वप्नील मोतीराम गुलवी, सुनील भुईर आणि मोतीराम लक्ष्मण गुलवी यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आम्हाला लाभलेले आहे. सर्वांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद, ज्यांच्याकडून आर्थिक सहकार्य या स्पर्धेमध्ये आम्हाला त्यांनी नक्कीच केलेले आहे. या स्पर्धेमध्ये फर्स्ट कॅश प्राइज आम्हाला स्पॉन्सर करणारे गणेश गुलवी साहेब आणि सेकंड कॅश प्राइज स्पॉन्सर करणारे विनोद शंकर गुलवी यांचं देखील विशेष धन्यवाद, ज्यांच्या माध्यमातून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचा रोख रक्कम आम्हाला स्पॉन्सर केले गेलेले आहे. दुसरे षटक मार्गस्थ आहे, धावसंख्या 9. तिसरा क्वार्टर फायनल सामना आपण बघतोय सिद्ध 11 विपक्ष आई गंगा माता या दोन संघामध्ये. सिद्ध 11 प्रवीण गुलवी फॅम टीम आपल्याला पाहायला मिळतोय, तर संजय गुलवी फॅम टीम गंगा माता संघ आपण पाहतो. आणि यावेळी मात्र चेंडूला भिरकवून दिलेला आहे, सीमा पार 6 धावांसाठी षटकार. विजय गुलवी याच्या बॅट मधून षटकाराने स्वतःचा अकाउंट ओपन केलेला आहे विजय गुलवी या फलंदाजाने. आणि षटकारांनी संघाची धावसंख्या 1/15. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आपण बघतोय सिद्ध 11 संघ आई गंगामाता विपक्ष सिद्ध 11 MPL निंबोली प्रीमियर लीग स्पर्धेमधील तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. आज पहिल्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये या रॉयल रंगा संघाला पराभूत केलं होतं एजी स्पोर्ट्सच्या संघाने, तर दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यामध्ये इथे मात्र दिशा भरकटल्या. पंचांचा इशारा वाईट आव्हान दिलं वाईट चिरवाने. धावसंख्या सिंगल वाढून होती, धाव प्रकार 16 धावा. आज पहिल्या क्वार्टर फायनल सामन्यामध्ये एजी स्पोर्ट्स संघाने विजय संपादन केला होता, तर दुसऱ्या सामन्यामध्ये अतिशय गुलवी स्पोर्ट्स संघाने विजय संपादन केला होता. इथे या लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू जातोय आणि या सीमा पार हा चौकार. इथे मात्र अतिशय खराब चेंडू 55 इशारा नो बॉलचा येतोय. सिद्ध 11 संघाचे सर्व प्रवीण गुलवी साहेबांना विनंती असेल की आपण व्यापीठावर येऊन स्थान बनवायचं आहे. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. प्रवीण गुलवी या साहेबांचा संघ सिद्ध 11 संघ सध्या आपण फलंदाजी करताना पाहतोय. इथे ऑन साइडला चेंडू उडलेला आहे मिडविकेट रिजन मध्ये, मात्र फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा मानस होता, धाडस केला गेलेला नाही. इथे ओव्हर थ्रो झालेला आहे, आणखीन धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. आता कौतुक करावं लागेल नक्कीच क्षेत्ररक्षकाचं, ज्याप्रमाणे नक्कीच राज गुलवी यांनी हे क्षेत्ररक्षण केलेलं आहे. धावसंख्या 23-23. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामन्यामध्ये सिद्ध 11 विपक्ष आई गंगामाता या दोन संघामध्ये तिसरा क्वार्टर फायनल सामना या दोन संघामध्ये पाहायला मिळतोय.
आणि यानंतर शेवटचा क्वार्टर फायनल सामना आपण पाहणार तर अस्मित इंटरप्राइजेस विपक्ष नॅन्सी 11 या दोन संघामध्ये. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला हवाई फायर आणि चेंडू निघून जातोय सीमाच्या बाहेर. षटकार. आपल्या फटका क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय सुरेश झेल आणि इथे मात्र फलंदाज फेल. दोन षटकार एक चौकार आपल्या इनिंग मध्ये ठोकला होता आणि या 6 चेंडू सामना करताना 18 धावांचं योगदान दिलं होतं. 29 धावसंख्येवर विजय गुलू हा बाद होऊन फॅल मध्ये परतलेला आहे आणि दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती. 2 षटके समाप्ती. 2 षटके समाप्तीनंतर सीधी 11 संघाची धावसंख्या धावफलकावर 2 बाद 29 29 लॉस फॉर दी 2 विकेट इन ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे. न्यू बॅटर आता मात्र चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी सज्ज होतोय. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम गुलवी. नवीन फलंदाज सचिन. आता सामनागर फलंदाज प्रेमनाथ गुलवी. इथे कट करण्याचा प्रयत्न बाहेरचा चेंडू होता. 55 इशारा वाईटचा येतोय. आव्हान त्या वाईटच्या रूपाने धावसंख्या 30. तिसरं षटक मार्गस्थ आहे. शुभम गुलवी मात्र आपल्या षटकाची सुरुवात आव्हान धावेने करतोय. वाईटचा इशारा पंजर करून आला होता. तो दिशा भरकटली गेली होती. धावसंख्या 30. तिसरं षटक मार्गस्थ असताना शुभम गुलवी गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र चेंडूला ऑन साइडला टोललेलं आहे. मिडविकेट रिजन मध्ये या मनोज गुली जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल दुसरी धाव करण्याच्या प्रयत्नात मात्र इथे फलंदाज रन आउट होतोय. आज धावणे संघाची धावसंख्या धावफलकावर वाढून होती 36 धावा 36. तिसरं षटक मार्गस्थ शुभम गुलवे. ओरतूच्या रूपाने धावा नक्कीच मागील चेंडूवर पाहायला मिळाल्या होत्या. इथे मात्र चेंडू चांगला होता. फांड लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या एका धावेने वाढते. धावसंख्या सिंगलने वाढून होती आपल्याकडे 37 धावा 37. आपण तिसरा क्वार्टर फायनल सामना पाहतोय. सीधी 11 विपक्ष आई गंगामाता या दोन संघामध्ये. या अगोदरच एजी स्पोर्ट्स आणि अतिश 11 या संघाने सेमीफायनल मध्ये धडक मारलेले.
कंट्रोलला फुलचा फटका आपण पाहतोय. या मिडविकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे मनोज गुलवीच्या रूपाने. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या एका धावेने वाढते, धावफलकावर 38 वर पोहोचते. नेक्स्ट मॅच शेवटचा क्वार्टर फायनल सामना आपण पाहणार आहोत. स्मिथ एंटरप्राइजेसचा विपक्ष नॅन्सी 11 या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघ एकमेकांना टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. सध्या तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. स्मिथ 11 विपक्ष आई गंगामाता या दोन संघामध्ये. शुभम गुलवे राऊंड विकेट गोलंदाजी करताना. इथे मात्र चांगला चेंडू अगदी अँगल क्रिएट होताना आपण पाहतोय, निघून जातोय ईस्ट रशियाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. फक्त ओव्हरच्या रूपाने धावा या षटकामध्ये खर्च होताना पाहायला मिळाल्या. तर मोठ्या फटका केलेली संधी शुभम गुलवे यांनी फलंदाजांना दिलेली नाही. कंट्रोल गोलंदाजी या षटकामध्ये शुभम गुलवेच्या माध्यमातून पाहायला मिळालेले आहे. याने समोर केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक दूर राहिलेला आहे. टप्प्यावर चेंडू जोपर्यंत अडवला जाईल लॉंगर रिझन मध्ये 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या 40. 3 षटकांची देखील समाप्ती होते. 3 षटक समाप्तीनंतर स्मिथ 11 संघाची धावसंख्या धावफलकावर 40 धावा. 13.33च्या सरासरी प्रति षटकामध्ये आतापर्यंत धावा झळकल्या आहेत स्मिथ 11 या संघाने. यानंतर सामना आपण पाहणार आहोत स्मिथ एंटरप्राइजेस विपक्ष नॅन्सी 11 या दोन संघामध्ये. विक्रांत गुलवे फॅम टीम नॅन्सी 11 विपक्ष आपण योगेश गुलवे फॅम टीम स्मिथ एंटरप्राइजेस या दोन संघामधील पुढील सामना शेवटचा क्वार्टर फायनल सामना पाहणार आहोत. या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम कॅश प्राइज गणेश गुलवे साहेबांकडून रोख रक्कम 15,000 रुपये स्पॉन्सर केले गेले आहेत. गणेश गुलवे साहेबांचा विशेष धन्यवाद. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक कॅश प्राइज 10,000 आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहे. विनोद शंकर गुलवे यांच्याकडून त्यांचा विशेष धन्यवाद. हेमंत अंकुश हारड यांच्याकडून 1,000 रुपये. जितेंद्र पंडित गुलवे यांच्याकडून 1,000 रुपये. मनोहर गंगाराम गुलवे यांच्याकडून 1,000 रुपये. मंगेश मधुकर गुलवे यांच्याकडून 1,000 रुपये. द्वारकानाथ दामू गुलवे यांच्याकडून 1,500 रुपये. स्वप्नील मोतीराम गुलवे यांच्याकडून 2,000 रुपये. सुनील भोईर यांच्याकडून 2,100 रुपये आणि मोतीराम लक्ष्मण गुलवे यांच्याकडून 2,100 रुपये. या सर्वांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद, ज्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. शेवटचं षटक आणि शेवटचं षटक आणण्याची जबाबदारी इथे मात्र गोलंदाज राज गुलवे याच्याकडे सोपवण्यात आलेले आहे. राज गुलवे गोलंदाजी मार्कवर. सामनागर फलंदाज जिग्नेश. शपोलून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र प्रॉपर टायमिंग साधता आले नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल वर समाधान मानावं लागेल. धावसंख्या सिंगल ने 41-41. तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. स्मिथ 11 विपक्ष आई गंगामाता या दोन संघामध्ये. प्रवीण गुलवे फॅम टीम स्मिथ 11 विपक्ष आपण संजय गुलवे फॅम टीम आई गंगामाता या दोन संघामधील हा सामना पाहतोय. राज गुले गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी सामनाकर फलंदाज सचिन जो वैयक्तिक 3 धावसंख्येवर सध्या फलंदाजी करतोय. इथे समोर खेळला चेंडू डाऊन द ग्राउंड, शतरक्षक दूर आहे आणि चेंडू निघून जातोय स्ट्रेट लॉंग रिझन मधून सीमा पार. चौकार. अरे बाबू मेरा या चौकाराने आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे षटक प्रगतीपथावर राज गुलवे आदळतोय. शेवटच्या षटकामधील शेवटचे 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फील्ड मध्ये परिवर्तन केले जाते. राज गुलवे राईट आर्म ओव्हर द स्टंप.
इथे कार्पेटचे सारे चेंडू जातोय या मिडविकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण करतात. 1 शॉटचा इशारा येतोय. फक्त एकच धाव आपल्यामध्ये जोडले जाईल कारण पंचांचा इशारा 1 शॉट चाललेला आहे. धावसंख्या 46 आपण पाहतोय. जितेंद्र सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय तर गणेश सर स्क्वेलेकच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र लॉर्डफुल चेंडूला टर्न केले सुरेख प्रयत्न तिथे पाहायला मिळाला होता मात्र झेल कॅरी करू शकला नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली होती. 1 शॉटचा इशारा पुन्हा एकदा येतोय आणि दुसऱ्यांदा नक्कीच ही घटना घडते. दुसऱ्यांदा 1 शॉटचा इशारा. अगदी तीक्ष्ण नजर आपण पाहतोय पंचांची. पंचांच्या नजरेतून ही गोष्ट सुटलेली नाही. धावसंख्या धावफलकावर 47-47. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र एजन गॉड विकेटचं पतन. फलंदाज बाद. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूला विकेट केलेल्या स्क्वेलेक रिझन मध्ये 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचित. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांमध्ये धावसंख्या धावफलक 48 आणि 49 धावांचं लक्ष्य इथे मात्र आई गंगामाता संघासमोर उभं केलेलं आहे. तर बोलू आपण टॉस कडे. क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. स्मिथ एंटरप्राइजेस विपक्ष नॅन्सी 11 या 2 संघामध्ये. तर टॉस साठी विनंती करेन विकासजी मुकादम आणि त्यांच्या समवेत रोहितजी पाटील यांना की आपण या. निंबवलीचे पोलीस पाटील निलेशजी गुलवे यांना देखील विनंती असेल की आपण या. आपल्या तिघांच्या शुभ असते हा शेवटचा क्वार्टर फायनलचा सामन्याचा टॉस इथे केला जाईल. निंबवली प्रीमियर लीग MPL स्पर्धेचं हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. क्रिकेटचा जादू सर्जट बोलेगा अख्खा निंबवली खेळेगा आणि अख्खा निंबवली खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहणार आहोत आणि या सामन्याचा हा टॉस केला जातोय. काटा कॉल आहे आणि काटा चाललाय. तर मान्यवर विनंती असेल की आपण व्यापीठाची सोबत वाढवायची आहे. नॅन्सी 11 संघाच्या संघनायकाने हा टॉस जिंकलेला आहे. विकान गुडवी फॅम टीम आपण बघतोय. नॅन्सी 11 संघनायका टॉस आपण जिंकल्या काढणे असेल.
प्रथम आम्ही फलंदाजी करू. प्रथम फलंदाजी स्वीकारले. प्रथम फलंदाजी स्वीकारते मागे काही खास कारण? काय नाही, आम्ही इथे चेसिंग जरा डिफिकल्ट वाटते आजचा दिवस, त्यासाठी आम्ही प्रथम फलंदाजी करू. आतापर्यंत आपल्या संघाचा प्रवास चांगला राहिलेला आहे. नक्कीच निंबोली प्रीमियर लीग स्पर्धा नक्की म्हटलं तर पहिलं वर्ष आहे. कसं वाटतं हे स्पर्धेचं आयोजन? आयोजन खूप सुंदर केलेलं आहे आणि प्रथम वर्ष आहे, सक्सेस व्हावा हीच अपेक्षा आहे आणि चांगले आयोजन केला त्यावेळी धन्यवाद. आणि आमची टीम इथे घेतली, मला आयकॉन घेतलं त्यासाठी पण धन्यवाद. क्या बात आहे. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. आपण टॉस गमलो. प्रथम आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. प्रथम आपण जर टॉस जिंकला असतं तर करणे असतं ना, आपल्या मनासारखं घडलं आहे. प्रथम आपल्याला क्षेत्ररक्षणच मिळालं आहे. ही स्पर्धा आपण आतापर्यंत कशा प्रकारे एन्जॉय केलेली आहे? खूप मस्त एन्जॉय केलेली आहे. आणि असं वाटतं प्रतिवर्षीप्रमाणे नक्की प्रतिवर्षी ही स्पर्धा व्हावी. हो नक्की. पहिलं वर्ष आहे. नक्कीच पहिल्या वर्षामध्ये आपल्या संघाचं जे प्रदर्शन झालेलं आहे त्या प्रदर्शनावर आपण ॲज अ कॅप्टन म्हणून समाधानकारक आहेत का? खूप मस्त वाटते. तर आपल्या संघाला अधिक शुभेच्छा. टॉस झालेला आहे. टॉस जिंकले नॅन्सी 11 सगळ्याच संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी घेऊन जातोय टॉस बॉक्स म्हणून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. यस, थँक्यू व्हेरी मच. बोलू आपण थेट मॅचच्या दिशेने. आई गंगामाता प्रसन्न टीम समोर 49 धावांचं लक्ष या ठिकाणी उभा केलं आहे सिद्ध 11 या टीमने. तर चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला फलंदाज पाठवा. 49 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सलामीवीर आई गंगामाता प्रसन्न टीमच्या माध्यमातून मनोज गुलवी मॅन इन ऑरेंज कॅप, सोबतच विनोद गुलवी मॅन इन पनामा कॅप. तर फ्रंट लाईन षटक पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर प्रेमनाथ गुलवी सज्ज होतोय. .49 49 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग मॅचला सुरुवात होते. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवर आपण प्रेमनाथ गुलवीला पाहतोय. पहिलाच बॉल ऑन साइडला, जागा बनवली आहे फटक्यासाठी. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय, निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा चौकार.
देखील 4 धाबांच्या मदतीने एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. रन बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं दोघांच्या मध्ये. डबल 1, 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तिसरा क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमधून आपण एन्जॉय करतोय आणि यानंतर चौथा क्वार्टर फायनलचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल स्मिथ एंटरप्राइजेस विपक्ष नॅन्सी 11 या दोन टीम मध्ये. योगेश दादा गुलवी फॅन टीम, विक्रांत मंचापाई गुलवी या फॅन टीम. आणि त्या दरम्यान रनआउटची विकेट, पहिली विकेट फलंदाज बाद विनोद गुलवी. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल आडव्या बॅटने प्रहार झालाय. अतिशय सुरेख फटका, पुन्हा एकदा गॅप शोधली आहे आणि चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. 16 का डोला, 16 धावांचा बोलबाला धावफलकावर आपण पाहतोय. सुरुवात भरपूर चांगली पाहायला मिळते आहे आई गंगामाता टीमच्या माध्यमातून. मनोज गुलबीच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत. पॉवर प्लेचं षटक, ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 पॉवरफुल फटके आपल्याला पाहायला मिळाले. 2 चौकार मनोजच्या बॅटमधून तर 1 चौकार विनोदच्या बॅटमधून. तर आता मात्र षटक क्रमांक 2 पाहूया गोलंदाज कोण येतोय. चला थोडा वेळ आपण कमी खर्च करा, वेळे संदर्भात आम्हाला सहकार्य करा, कारण यानंतर अजूनही 4 सामने खेळवायचे आहेत. त्यानंतर पारितोषिक वितरण, स्वागत, सन्मान, भरपूर कार्यक्रम आहेत अजूनही. गोलंदाज रोशन जॉन येतोय. याच जॉन बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल. जॉनच्या समोर आपण राजला पाहतोय. या बलेचा बॉल ऑफ साईडला डोलवलाय. वाईड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. त्या दरम्यान थोडी मिसफील्ड, 2 धावा कंप्लीट होत आहेत. यस, नक्कीच या ठिकाणी शुभ आगमन झालंय. सन्माननीय यतीनची पानसरे आणि सन्माननीय
नक्कीच त्यांच्या समवेत सन्माननीय बालाजी धसाडे हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. 2-20 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. जॉन पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. उजवी स्टिक सोडून खूपच बाहेर चेंडू हाताला होता. अवांतर धावेसोबत धावफलक 21 वर पोहोचले. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक खराब चेंडू आपण पाहतोय. लय बिघडली त्या ठिकाणी या जॉन या गोलंदाजाची. बॅक टू बॅक सलगचा दुसरा व्हाईट बॉल आपण पाहतोय. अवांतर धावांवर रोख लावावं लागेल गोलंदाजांना, कारण सुरुवात चांगली झाली आहे. 49 धावा ठोकायच्या आहेत. जे लक्ष्य आहे ते लक्षात घेऊन या ठिकाणी फलंदाजी चालू आहे. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यस, चला थोडं स्पीडअप करा. आपण पाहतोय NPL निंबावली प्रीमियर लीग पर्व पहिलं. आज या स्पर्धेच्या माध्यमातून शेवटचा अंतिम दिवस आपण पाहतोय. मात्र अंतिम विजेता कोण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज संध्याकाळी मिळेल. चेंडूची पूर्तता करा. जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये फेका. प्लीज त्वरा करा. यस, पुन्हा एकदा बोलूया आपण मॅचच्या दिशेने. सामन्याला आपण त्वरितच सुरुवात करायची आहे. 22 धावा धावफलकावर आहेत. जॉन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. आमच्या कॅमेरा एंडकडनं षटकातील पुढचा बॉल घेऊन बोलतोय. समोर राज. या बलेचा बॉल ऑन ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. एकापेक्षा अधिक काही एक नाही. 49 धावा ठोकायच्या आहेत विजयासाठी. मनोज गुलबीने देखील या स्पर्धेमध्ये भरपूर इम्प्रेस केलंय. चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. या बॉलेस मात्र बीट केलंय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच देखील तुम्हाला भरपूर टफ फाईट पाहायला मिळेल. नॅन्सी 11 विपक्ष स्मिथ एंटरप्राइजेस. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 2चा खेळ देखील कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 23 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिलं षटक 16 धावांचं तर दुसरं षटक 7 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. सुनील गुलबी आपण संपर्क दादा.
अतिशय दमदार फटका मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. राजच्या बाट मधून हा षटकार आलाय आणि 6 ने धावफलक मात्र पुढे सरकलाय. 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यस, काय अप्रतिम फटका त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. राजच्या बॅट मधून हा षटकार आलाय. षटक क्रमांक 3 विजय गुलबीच्या माध्यमातून षटकाची सुरुवात. पहिल्याच बॉलवर एक मोठा फटका. अप्रतिम सुरुवात राजच्या बॅट मधून. राज पुन्हा एकदा सज्ज झालाय. विजय गुलबी आयकॉन आहे टीमचा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाहीयेत. नक्कीच थोडी दुखापत जरूर झाली आहे त्या ठिकाणी राज गुलबीला. मात्र ही दुखापत जी आहे ती जास्त नसेल अशी आपण आशा करूया. 29 धावा धावफलकावर स्थिर आहेत. अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 10 बॉलवर 20 धावांची आवश्यकता आहे. राज पुन्हा एकदा नक्कीच सज्ज झालाय त्या ठिकाणी. मॅचला आपण सुरुवात करूया. उर्वरित 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 10 बॉलवर 20 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच आई गंगामाता प्रसन्न टीमचं पारडं या मॅचच्या माध्यमातून थोडं जड दिसतंय. कारण येणाऱ्या फलंदाजांचा विचार केला तर शुभम गुलबी एक मोठं नाव अजूनही बाकी आहे. 10 चेंडू 20 धावा असताना मात्र हा बॉल जो आहे तो निर्धाव फेकलाय. पहिल्या बॉलवर षटकार आला आणि त्यानंतर मात्र सलगचे 2 चेंडू निर्धाव फेकल्यात विजय गुलबीने. कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी विजयच्या माध्यमातून केला जातोय. हे षटक जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील आणि त्या दरम्यान हा बॉल ऑन साइडला निघून जाईल. सीमा रेषा पार. 6 धावा षटकार. पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर 2 निर्धाव चेंडू आणि पुन्हा एकदा षटकार. राज एकंदरीत षटकारांमध्ये डील करतोय. 6 ने धावफलक पुढे सरकलंय. 35 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील बॉल ऑन साइडला उडवलाय मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद राज गुलबी. राज गुलबीला मात्र त्या ठिकाणी मैदान सोडावं लागलंय. पुन्हा एकदा विकेट मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला परंतु फटका फसला होता. बॅट आणि बॉल मध्ये हवा तसा संपर्क नव्हता. नवीन फलंदाज शुभम टीमचा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शुभम गुलबी.
उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 7 बॉलवर 14 धावांची आवश्यकता आहे. यस 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 7 दुने 14 धावांची आवश्यकता आहे. षटकातील शेवटचा बॉल. भलेसा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. शुभम गुलबीचा ट्रेंडमार्क आहे हा फटका. नक्कीच दमदार फटका त्या ठिकाणी. 6 धावा शेवटच्या बॉलवर देखील आल्यात आणि अशा प्रकारे आता मात्र सामन्याचा रंगरूप पूर्णपणे बदलून टाकलंय. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि उर्वरित 6 बॉलमध्ये आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम मला सांगतायत 8 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 8 धावा. शेवटचा अंतिम षटक पाहूया. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज कोण येतोय? श्याम पाटील. यस 6 बॉल 8 धावा हे समीकरण आहे. सहा बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा षटक आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. समोर आपण मनोज गुलबीला पाहतोय तर बॉलिंग ट्रॅकवर श्याम पाटील. षटकातील पहिला बॉल. थोडं स्पीडअप करा प्लीज विनंती आहे. यानंतर अजूनही 4 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. षटकातील पहिलाच बॉल. यस दुष्काळात 13वा महिना. बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री. 4 धावांसाठी चौकार. बॅट कट होता. नक्कीच बॅटला लागून चेंडू हा गेला होता आणि धावा कशाही येणं. पहिला बॉलवर चौकार आलाय आणि आता मात्र सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 5 चेंडू 4 धावा. साइडला क्षेत्ररक्षक झेल खाली मात्र नो बॉलचा इशारा आलाय. 1+1 2 धावा या बॉलवर देखील आल्यात. आता मात्र फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. षटकातील फ्री हिट बॉल. फ्री हिट बॉल हवं तसं खेळता आलं नाहीये त्या ठिकाणी शुभमला. मात्र सिंगल कंप्लीट. त्या दरम्यान आवश्यकता होती का हा प्रश्न जरूर शुभमला विचारला जाईल. फक्त आणि फक्त एकच धावाने रनआउटची विकेट. फलंदाज बाद शुभम. रनआउटची विकेट. त्याचबरोबर 1 धाव देखील आली आहे. अर्थातच स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी. फक्त आणि फक्त 1 धाब्याची आवश्यकता आहे आणि उर्वरित अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. फक्त 1 धाब्याची आवश्यकता आहे. अमरेला फील्ड त्या ठिकाणी सजवलं गेलंय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. 3 चेंडू आणि 1 धाब्याची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. या मॅच फिनिश. सामना जिंकला या ठिकाणी आई गंगामाता प्रसन्न टीमने.
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टॉप लक सिद्ध 11. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो एक असा खेळाडू ज्याने षटक क्रमांक 4 फेकला होता. एक विकेट घेतली होती. फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या आणि ज्या वेळेस फलंदाजीला आला त्यावेळेस 17 धावांचं योगदान आपल्या टीमला दिला. नाव आहे राज गुलवे. तर राज आपण मॅन ऑफ द